नमस्कार विद्यार्थ्यांनो, NMMS परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक अतिशय सोपा प्रश्न अंकांचे मनोरे याबद्दल आज आपण पाहणार आहोत। बघा, यावर या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। दोन मनोरे असतात, एक अक्षरांचा आणि एक अंकांचा। तीन मार्क एका मनोऱ्यासाठी असतात, म्हणजे हे 6 मार्क आपले जायला नको। 100% आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळायला पाहिजे यामध्ये, म्हणजे आपला स्कोर वाढतो। इथे बघा काय दिले, सुरुवातीला जे अंक दिले त्याचा संख्या दिल्यात त्याचा संबंध दुसऱ्या संख्येशी आहे। मग याचा संबंध कशाशी आहे तर बघा 28 27 28 27 कुठे 28 आणि 27 म्हणजे इथे समोरासमोर। तर 24 25 28 27 24 25 आहे। तर 12 11 काय असेल, 12 11 कुठे आहे तर बघा इथे 12 11 इथे 28 27 म्हणजे 28च्या खालोखाल जी संख्या आहे त्या संख्येवर आलोय आपण। तर इथे काय येईल 4 आणि 5 काय येईल 4 5 6। ओके, 4 5 6 इथे पर्यायामध्ये 4 5 6 आहे बघा, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघूयात। बघा 28 27 24 ह्या झालाय। 15 14 3 13 15 कुठे बघा 15 14 3 आणि 13 म्हणजे हा अशा प्रकारचा शेप तयार होतोय। 15 14 3 13 19 10 7 9 19 10 7 9 19 10 7 आणि 9 म्हणजे याची सुरुवात इथून झाली आहे 15 14 3 13 याची सुरुवात अशी झाली आहे 19 10 7 9 आतल्या बाजूने। बघा आता 24 23 16 22 काय येईल 24 23 16 22 मग इथलं किती 24 किती नंबरवर आहे बघा इथून तिसऱ्या नंबरवर आहे। मग इथून तिसऱ्या नंबरवर काय आहे तर 26 आहे, म्हणजे 26 पासूनच सुरू होणार आपला पर्याय असेल बघा 24 23 16 22। मग काय येईल इथे 26 24 23 केले असेल मग 26। आता इथे बघा कसं होतं, इथे 15 14 3 13 15 14 3 13 म्हणजे ह्या बाजूने सुरुवात होती। तर इथे सुरुवात कशी झाली बघा 19 10 आतल्या बाजूने झाली, म्हणजे इथे सुद्धा काय होईल बघा 21 पासून सुरुवात 26 पासून आपली सुरुवात होईल। 26 21 18 आणि 20 बघा पर्याय आहे का हा 26 21 18 20 26 21 18 20 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात बघा। 28 24 22 हे बघूयात एकदा क्लिअर करून। 28 24 22 तर 27 26 21 आहे। आता 28 कुठे 28 24 आणि 22 म्हणजे हा एक कोन आहे बघा इथे तयार झाला असा 28 24 22 तर 27 26 21 आहे। 27 26 21 अतिशय सोपा आहे। 22 16 12 ला काय असेल मग 22 16 12 22 16 12 बघा आता इथं तिसऱ्या क्रमांकावरून आल्यानंतर हा अंक आलाय, मग इथे काय येईल 21 येईल। 21 18 11 21 18 11 21 18 11 पर्याय क्रमांक आहे बघा 2। तर या पद्धतीने हे सोपे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे, यात चूक किंवा गल्लत व्हायला नको, जेणेकरून आपला स्कोअर वाढतो। आणि आपला स्कोअर वाढला तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला वर्षाला 12,000 रुपये स्कॉलरशिप 12वी पर्यंत मिळते। तर ही संधी चुकू नका। गुरुकिल्ली फाउंडेशन या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर बटन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।